सालाबादाप्रमाणे याही वर्षी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी निमित्त नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका मंदिर ट्रस्ट, शिवसह्याद्री प्रतिष्ठान नाशिक, अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक यांच्या वतीने शस्त्रपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती निलिमाताई पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली। विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर नाशिकमधील ग्रामदैवत कालिका मंदिरात पारंपरिक शस्त्रपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते आणि त्यांनी कालिका देवीचे आशीर्वाद घेतले। या समारंभाचा एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्या काळातील ऐतिहासिक शस्त्रांची विधिवत पूजा करण्यात आली। ब्राह्मणांनी वैदिकीय जप आणि प्रार्थना करून शस्त्रांची पूजनाची सांगता केली आहे। यानंतर मंदिर परिसरात हवन, अग्निविधी आणि आरती पवित्र विधी करण्यात आली, ज्यामध्ये उपस्थित भाविकांनी सहभाग घेतला। यावेळी मंदिर समितीने सर्व भाविकांना नवरात्र आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। दसऱ्याला शिवकालीन परंपरांचे स्मरण करणे आणि शस्त्रपूजा करणे हा आपला गौरवशाली इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग आहे। या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असल्याचं पाहून आनंद होतो, असे अध्यक्ष मराठा सेवा संघ नाशिक यांच्या वतीने सांगण्यात आले। तसेच माता कालिका यांच्या आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी शस्त्रपूजा यशस्वीरित्या पूर्ण झाली। आम्ही सर्व भाविकांना दसरा आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे कालिका मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले। आज सर्वप्रथम विजयादशमी आणि दसऱ्याच्या सर्व नाशिककर आणि तमाम महाराष्ट्र आणि देशातील नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। संस्थान श्री कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने आज विजयादशमी आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर या ठिकाणी शस्त्रपूजन करण्यात आलेलं आहे। वैदिक पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने शिवकालीन शस्त्रांचं या ठिकाणी आज मराठा विद्या प्रसारक समाजाच्या माजी सरचिटणीस निलिमाताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी हे शस्त्रपूजन करण्यात आलेलं आहे। शिवकालीन असंख्य शस्त्र या ठिकाणी भाविकांच्या आणि नागरिकांच्या पाहण्यासाठी पण खुले ठेवलेले आहे। सर्व भाविकांनी आणि नागरिकांनी या शस्त्रांचा बघण्याचा लाभ घ्यावा। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज नाशिक।